आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिका निवडणुकीला आता प्रचंड वेग आलेला आहे. महायुतीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेनेच्या वतीनं सत्यजित जाधव हे मैदानात उतरलेले आहेत. चारही महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, आवाहन सुरू आहे. सध्या भागात मोठ्या प्रमाणात प्रचार रॅली भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत. त्यांच्या एकूण प्रचाराला प्रचंड वेग इथं आलेला आहे, कारण जवळजवळ 27,000पेक्षा अधिक मतदार या मतदारसंघात आहेत. मोठ्या प्रमाणात सगळ्यांशी भेटीगाठी जोरात सुरू झालेल्या आहे. कोळेकर तिकटी, चौंडरशिरी हॉल, गुलाब गल्ली, योगेश्वरी अपार्टमेंट, नातागोळे तालीम परिसर, बजापराव तालीम परिसर, टिंबर मार्केट अशा अनेक भागात ते पिंजून काढत आहेत. शहराचा हा मध्यवस्ती भाग असल्यामुळे प्रत्येक भागात गर्दी आहे आणि या गर्दीत आता मोठ्या प्रमाणात त्यांच्या प्रचारात उतरलेला आहे. अण्णांच्या माघारी आपण स्वप्न पूर्ण करायचं आहे असं आवाहन, असं भावनिक साद ते घालत आहेत. कारण चंद्रकांत जाधव यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामं केली. त्यांच्या जे काही स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला या निवडणुकीत विजयी करावं. केवळ आपल्याला नव्हे तर महायुतीच्या चारही उमेदवारांना विजयी करावं. कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचीच सत्ता यावी यासाठी सर्वांना विजयी करा असं आवाहन सत्यजित जाधव हे घरोघरी जाऊन करत आहेत. मोठ्या प्रमाणात सगळीकडे त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. मुळात सत्यजित जाधव यांचा जनसंपर्क अतिशय चांगला आहे. महायुतीनं गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत, त्यामुळं अतिशय चांगला प्रतिसाद या प्रभागात सत्यजित जाधव यांना मिळत आहे. बहुतांशी भाग हा त्यांच्या परिचयाचा आहे. जन्मभूमी कर्मभूमी हा परिसर असल्यामुळं, सगळ्यांच्या ओळखी परिचय असल्यामुळं सगळीकडे त्यांना अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या प्रचाराला मिळत आहे. कोल्हापूरचं एक व्हिजन, विकासाचं व्हिजन घेऊन ते आता मैदानात उतरलेले आहेत. त्यामुळं कोल्हापूरच नव्हे तर या प्रभागातला सर्वांगीण विकास व्हावा, कायापालट व्हावा यासाठीच आपण मैदानात उतरल्याचं ते मतदारांना पटवून सांगत आहेत. मतदारांनाही आता त्यांचा हे व्हिजन आवडू लागल्यामुळं एकूणच त्यांच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आजच्या ज्या महायुतीचे जे आम्ही चारही उमेदवार प्रचाराला बाहेर पडलेलो आहे आणि त्या प्रचारानिमित्त आम्ही सर्व भेटीगाठी जे आहेत ते घर टू घर घेत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सर्व उमेदवार आम्ही एक विजन ठेवून उतरलेलो आहे की या प्रभागाचा विकास एक वेगळ्या पद्धतीने करायचा आहे. हा एक प्रभाग स्मार्ट बनवायचा आहे आणि स्मार्ट प्रभाग कल्पनेतून होतो. कारण जी आता अवस्था झालेली आहे प्रभागाची किंवा कोल्हापूरच्या विविध भागात काही 10 वर्ष प्रशासक होतं, त्याच्यामुळं भरपूर खराबी झालेली आहे. तर ती सगळी खराबी काढून व्यवस्थित भाग आपला सुशोभीकरण करून चौक वगैरे सगळं डेव्हलप करायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर स्लम्स एरिया आपल्याला रिडेव्हलपमेंटला घ्यायचे आहेत. डिजिटलायझेशन आणायचं आहे की जेणेकरून कुठलाही शासकीय काम जे असतं जनतेपर्यंत जे मिळत नाही तर त्याचा एक प्लॅटफॉर्म चांगला तयार करायचा आहे. तर भरपूर विजन्स आहेत. ते विजन घेऊन आम्ही चारही उमेदवार एक बळावर सगळी आम्ही महायुतीचे सर्व चारही उमेदवार सगळी ताकद लावून यात उतरलेलो आहे आणि आम्ही 100% महायुतीचे चारही उमेदवार स्वबळावर विजयी होणार. प्लस आम्ही हा भाग चांगला सुशोभीकरण करणार आणि महायुतीचे सर्व उमेदवार कायम 24 तास जनतेच्या सेवेसाठी हजर असतील ही पण आम्ही ग्वाही देतो. आणि येणाऱ्या आगामी काळात 16 तारखेला 100% महायुतीचा गुलाल उधळणार आहे आणि झेंडा सुद्धा महायुतीचाच लागणार. महिला सुरक्षेसाठी आपण ठिकठिकाणी प्रशिक्षण चालू करणार आहे आणि महिला तर संज्ञान पण झालेली आहे. काही प्रशिक्षण त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळतो, जसं की युट्यूब वगैरे काही चॅनल्स आहेत. तर 100% त्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रसार सुद्धा करू आणि महिला सक्षम बनण्यासाठी काही ज्या 5-10 म्हणजे काही ज्या टेक्निकल्स आहेत त्या टेक्निकलसाठी आपण त्यांना प्रशिक्षण देऊ आणि शासन त्याला प्रशिक्षण द्यायला चांगलंच उत्तीर्ण आहे आणि ते उत्तीर्ण झालेले पण आहे. फक्त त्याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.